नमस्कार मित्रांनो. आजच्या विण दोघातलीही तुटेना मालिकेच्या भागात अनेक भावनिक, रंजक आणि धक्कादायक घडामोडी पाहायला मिळाल्या. चला तर मग जाणून घेऊया आजच्या भागात नेमकं काय घडलं ते सविस्तर. त्याआधी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या भागाची सुरुवात सरपोतदाराच्या घरापासून होते. घरात रोहन आणि त्याचे वडील अंशुमन आणि सुष्मिताच्या लग्नाबद्दल चर्चा करत असतात. दोघांनाही अजूनही विश्वास बसत नसतो की इतका मोठा निर्णय ह्या दोघांनी घरातील कोणालाही न विचारता कसा काय घेतला. रोहन आपल्या वडिलांना सांगतो की मला सुद्धा हे सगळं समजलेलंच नाही. माझ्यासाठीही हा खूप मोठा धक्का आहे. त्यानंतर मालिकेत मागील घडामोडीचा आढावा दाखवलेला आहे. अंशुमन आणि सुष्मिताचं लग्न झाल्यानंतर राजवाडी कुटुंबाकडे जाण्यापूर्वी ते सरपोतदारांच्या घरी आले होते. दरम्यान मंदाकिनी घरात प्रवेश करते. घरातील सगळेजण तिची चौकशी करू लागतात. सुष्मिता कुठे आहे? फोन का लागत नाही? तुम्ही दोघी कुठे गेल्या होता? असे अनेक प्रश्न विचारले जातात. तेवढ्यात मंदाकिनी अंशुमन आणि सुष्मिताला आत बोलावते. दोघांना एकत्र पाहून सुष्मिताच्या वडिलांना मोठा धक्का बसतो. आपल्या मुलीने अंशुमनसोबत लग्न केल्याचं पाहून ते खूप संतापतात. ते स्पष्ट शब्दात सांगतात की सुष्मिताने हा निर्णय घेण्यापूर्वी एकदाही घरच्यांचा विचार केला नाही. याच वेळी आदिरा देखील अंशुमनवर संताप व्यक्त करते. ती म्हणते की अंशुमन हा अजिबात जबाबदार मुलगा नाही. त्याने आजवर अनेक मुलींना फसवलेलं आहे. त्याचं वागणं कधीच चांगलं नव्हतं. म्हणूनच समरदादाने ऑफिसमध्येही तो गंभीरपणे काम करत नव्हता म्हणून त्याला काढून टाकलं. त्याचमुळे त्याच्यावर विश्वास ठेवणं हे खूप कठीण आहे. हे ऐकल्यानंतर अंशुमन आदिराला टोमणा मारतो. तो म्हणतो, तुला तर कायम समरदादाचंच चांगलं वाटतं. माझ्या तुला कधीच काही चांगलं दिसणारच नाही. मात्र आदिरा देखील मागे हटत नाही. ती स्पष्टपणे सांगते की समरदादा आणि अंशुमन या दोघांमध्येही कसलीच तुलना होऊ शकत नाही. घरातील वातावरण चांगलंच तापलेलं असताना मंदाकिनी आपल्या जावयाची बाजू घेते. ती आदिराला सुनावते की अंशुमन आता या घराचा जावई आहे आणि त्याच्याबद्दल अपमानास्पद शब्द ती यापुढे ऐकून घेणार नाही. ती पुढे सांगते की अंशुमनचा भूतकाळ काहीही असला तरी सुष्मिता ही चांगली मुलगी आहे. शिवाय हे लग्न तिच्या संमतीने आणि पूर्ण विधिवत पद्धतीने झालेलं आहे. तो त्याचा भूतकाळ होता. त्या मुलीही वाईट होत्या. माझी मुलगी मात्र खूप चांगली आहे. मात्र आदिरा पुन्हा प्रश्न विचारते की जर त्याचं प्रेम इतकं खरं होतं तर त्याने आत्तापर्यंत सगळ्यांपासून हे लपवून का ठेवलं? कारण त्याला माहिती होतं की घरात सगळे त्याच्या विरोधात जाणार. त्यानंतर सुष्मिता आणि अंशुमन घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जातात. मंदाकिनी दोघांना प्रेमाने आशीर्वाद देते. मात्र सुष्मिताचे वडील सुरुवातीलाच नाराज असतात. त्यामुळे सुष्मिता विचारते, पप्पा तुम्ही मला आशीर्वाद का देत नाहीत? त्यावर ते सांगतात की तिच्या सुखासाठी ते नेहमीच प्रार्थना करतील, पण तिने घेतलेला निर्णय त्यांना अजूनही मान्य नाही. तरीही अखेरीस ते दोघांना सुखी राहण्याचा आशीर्वाद देतात. यानंतर कथा राजवाडे कुटुंबाकडे वळते. अंशुमन स्वतःच्या रिसेप्शनसाठी कोणते कपडे घालायचे याचा विचार करत असतो. तेवढ्यात त्यांची आई मल्लिका त्याला वेस्टर्न ड्रेसचा एक बॉक्स देते. दरम्यान सुष्मिता फ्रेश होण्यासाठी गेलेली असल्यामुळे तिला याबद्दल काहीच माहीत नसतं. अशातच स्वानंदी सुष्मितासाठी खास साडी, दागिने आणि मॅचिंग एक्सेसरीज घेऊन येते. तिला हे सर्व स्वतःच्या हाताने सुष्मिताला द्यायचं असतं. त्यात ज्वेलरीसुद्धा असते. मात्र अंशुमनच्या मनात काहीतरी वेगळाच प्लॅन सुरू असतो. तेवढ्यात घरातील हेल्पर स्वानंदीला खाली बोलावते. त्यामुळे स्वानंदीला तातडीने जावं लागतं आणि ती साडी व दागिन्याची पिशवी अंशुमनकडे सोपवते आणि तिथेच अंशुमन आपला डाव खेळतो. तो स्वानंदीने आणलेली साडी आणि दागिने कपाटात लपून ठेवतो आणि त्याऐवजी वेस्टर्न ड्रेस बाहेर काढतो. सुष्मिता बाहेर आल्यामुळे अंशुमन तिला सांगतो की हा ड्रेस स्वानंदीनेच पाठवलेला आहे. सुष्मिताला थोडंसं आश्चर्य वाटतं, कारण आधी पारंपरिक महाराष्ट्रीयन थीम ठरलेली असते. पण अंशुमन तिला सांगतो की कदाचित स्वानंदीचा प्लॅन बदलला असेल.
हे ऐकून सुष्मिता आनंदाने तयार व्हायला जाते आणि अशा प्रकारे अंशुमनचा डाव यशस्वी होतो. त्यानंतर पुन्हा सरपोतदारांच्या घरातलं दृश्य दाखवलेलं आहे. मंदाकिनी सर्वांना सांगते की आता रिसेप्शनला जाणं आवश्यक आहे, कारण ते सुष्मिताच्या बाजूचे लोक आहेत आणि जर ते गेले नाही तर लोक वेगवेगळ्या चर्चा करतील. मात्र सुष्मिताचे वडील स्पष्टपणे सांगतात की त्यांना तिथे जायचं नाही, त्यात काही रस नाही. हे ऐकताच मंदा म्हणते, तुम्हाला यायचं नसेल तर तुम्ही येऊ नका, मी मात्र नक्की जाणार रिसेप्शनला माझ्या मुलीच्या, कारण तिथे तुम्ही आल्यावरती तसेही माझी इज्जत काढण्यापेक्षा, चार चौघात मला बोलण्यापेक्षा तुम्ही नाही आलात तरी चालेल, असं म्हणत मंदा तिथून निघून जाते. तेवढ्यात थोड्या वेळात रोहन तिथे येतो आणि अधीरा हे दोघं वडिलांना समजावतात की आई आणि तुमच्यात वाद सुरू होता म्हणून आम्ही बाहेर आलो नाही, पण आता आपण सगळ्यांनी रिसेप्शनला जायला हवं. निदान नंदूताईसाठी तरी आपण तिथं उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. रोहनचं हे म्हणणं ऐकल्यानंतर अखेर सरपोतदार देखील तयार होतात आणि रिसेप्शनला जाण्याचे निर्णय घेतात. यानंतर पुन्हा राजवाडे कुटुंबातील दृश्य दाखवलेलं आहे. स्वानंदी सुंदर पैठणी नेसून दागिन्यांनी सजून अतिशय सुंदर दिसत असते. ती आरशात स्वतःकडे पाहत उभी असते. तेवढाच समर खोलीत येतो. समरची नजर स्वानंदीकडे पडते आणि तो तिच्याकडे एकटक पाहत राहतो. स्वानंदीचं लक्ष त्यांच्याकडे जातं. ती थोडीशी लाजते आणि विचारते, काय झालं, तुम्ही माझ्याकडे असं का बघताय? समर काहीच बोलत नाही. मग स्वानंदी पुन्हा विचारते, मी चांगली दिसत नाही का? साडी जास्त भडक वाटते का? मी दुसरी साडी नेसू का? कारण सुष्मिताचं लग्न आहे, मी जास्तच ओव्हर तर नाही ना दिसत आहे? इतकं बोलून ती साडी बदलण्यासाठी वळते. तेवढ्यात समर तिचा हात पकडतो आणि मग दोघेही एकमेकांकडे डोळ्यात डोळे घालत पाहत काही क्षण हरवून जातात. समरच्या नजरेतलं प्रेम आणि स्वानंदीच्या चेहऱ्यावरची लाज या दृश्याला आणखी सुंदर बनवतात. याच रोमॅन्टिक क्षणी आजचा भाग संपतो. आता उद्याच्या भागात नेमकं काय होणार? सगळ्यांची थीम पारंपरिक असताना सुष्मिता मात्र वेस्टर्न ड्रेस घालून रिसेप्शनला येणार आहे. अंशुमनचा हा प्लॅन यशस्वी होणार का? स्वानंदीला सत्य समजल्यावरती ती काय करणार? रिसेप्शनमध्ये कोणता नवा गोंधळ होणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या एका ड्रेसमुळे कोणत्या नव्या वादाला सुरुवात होणार? हे पाहणं खरंच खूप रंजक ठरणार आहे. म्हणून उद्याचा भाग अजिबात चुकवू नका आणि अशा सर्व व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.